बाबा, तुझ्या या गणिताचे उत्तर बरोबर आहे, परंतु तू रीत पायरी पायरीने न मांडता एकदमच उत्तर लिहिले आहेस. ते करू नकोस. प्रत्येक रीत ही स्पष्ट व्हावयास हवी. आता हे गणित पुन्हा एकदा लिहून पूर्ण कर. ये आबा, तुझी पाठी पाहू बरे. स्वतः मी हे शब्द लिहिले आहेत. अरे वा, पाहू. बसा बसा बसा. गणेश, शंकर, विष्णू, पर्वत, नदी, श्रावण. हा श्र जरा असा. छान छान लिहिले आहे शब्द. आता एक काम करा, आता 12ही महिन्याची नावे लिहून काढा. काय झाले रमाबाई? मला एखादा धडा द्या ना वाचावयास. म्हणजे माझ्या पुस्तकातला? पण माझ्या बाळमित्रामधला धडा तुला वाचताच येणार नाही. अरे बाबा, त्यांना एकदा प्रयत्न तर करून पाहू दे. दे पाहू तुझे पुस्तक. घ्या. आणि काय रे, तुझ पुस्तक द्यावयाचे नव्हते वाटते? नाही, तसे नाही. पण दादा, शेवटी ती मुलगीच आहे ना. आणि जरी बायकांना शिकवले तरी त्यांना संसारच करायचा असतो ना. रांदा वाडा आणि उष्टी काढा हेच तर करायचे असते. मग त्यांना कशाला शिकवायचे उगीचच? बाबा, अरे काय बोलतोयस तू हे? अरे दादा, हे तो नाही म्हणत आहे. आज शाळेत गुरुजी म्हणत होते. गुरुजी? कोणते गुरुजी? पाटोडेकर गुरुजी. ते म्हणत होते, तुझा दादा आणि त्याचे मित्र मिळून जो काय धिंगाणा घालत असतात ना. धिंगाणा? ते धिंगाणा म्हणजे काय हे तरी माहित आहे का तुला? हो, धिंगाणा म्हणजे मस्ती. नुसती मस्ती नव्हे. धिंगाणा म्हणजे निषिद्ध असलेला काहीसा विध्वंसक दंगा. ज्यांनी ज्ञानाचे संवर्धन करावयाचे, नव्या ज्ञानाची आस बाळगावयाची, विद्यादानाचे पवित्र काम करावयाचे, त्यांनीच असे आंधळे विचार मांडावेत. हे फार दुर्दैवी आहे. यांचे ज्ञान म्हणजे उपसा न झालेल्या आणि गाळाने भरलेल्या विहिरीसारखे आहे. जिज्ञासेचे जिवंत झरे सुकले म्हणजे ज्ञानही सुकते आणि कालबाह्य होते. ब्रह्मविद्येवर मालकी सांगणारे विद्येचा असा अवमान करीत आहेत. तर तिकडे ज्यांना विद्या नाकारली गेली, असे ज्योतिराव फुले दगड गोटे झेलून मुलींसाठी शाळा चालवित आहेत. हा केवढा विरोधाभास आहे. बाबा, आबा, एक गोष्ट ध्यानात ठेवा. ज्ञानाची उपासना फार महत्वाची आहे. ती प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक स्त्रीने आणि पुरुषाने करावयास हवी. आणि ती डोळसपणे करावयास हवी. रामराया, सांभाळ रे बाबा. अरे पांडबा, 3 आजांचे जेवण आहे रे हे. या दोन्ही वाट्या उचल बघू. जी. काय रे पांडबा? जी. बंड केलेत म्हणे तुम्ही सर्वांनी मिळून? नाही नाही आजीबाई, बंड नाही. अहो, पण त्या सुभद्रा काकूने एकदम आम्हाला, आजपर्यंत या घरच्यांनी कधी आम्हाला नोकरांसारखं नाही वागवलं नाही. हा एकदम कळतंय. हो, कळतंय मला. पण पांडबा, हीच तर कसोटीची वेळ होती. तुमचे थोरले मालक आणि मालकीनबाई परगावी असताना हे घर जसे तुमच्या धाकट्या वहिनी साहेबांची जबाबदारी आहे,
तशीच तुमची नव्हे का? हा, घरातले मोठे ना तुम्ही, अशा वेळी सांभाळून घ्यायला हवे. मग आमच्या रमाबाईंनी शेवटी चिरडलेच ना तुमचे बंड. नाही नाही आजीबाई, चिरडलं नाही, इरगळवलं. अहो त्यांच्या गोडव्यासमोर आमच्या सगळ्यांची मन इरगळली. नाही पण आता आम्हाला कळतंय आमची चूक झाली म्हणून. मी पाया पडतो तुमच्या. कळले ना, खूप झाले. पाया बिया नको हो पडूस. उमगले म्हणजे झाले. वय काय अरे देवा, आजीबाई आजीबाई पाणी घ्या जरा. नाही तर असं करू का, मी धाकल्या मालकानं बोलवतो. नाही तर मी रावावहिनींना बोलवतो. फार काही नेरे झालं ते. तिथलं चूर्ण दे बरे मला. देतो. उगीच पाहू नको करूस. दे हे चूर्ण मी मधानी पाणी घेऊन येतो. तू कितीही नटण्या मुरडण्याचा प्रयत्न केलास ना, तरी माझ्या बरोबर मिरवण्याची पात्रता तुझ्या अंगी नाही. अहो पण मला मारू नका, मला मारू नका, हात जोडते मी. आई ग, माझ्या आधीच अर्धांग बरं होतं. आता तुझा अवतार कार्य संपत नाही तोपर्यंत मला नवीन भारी आणता यायची नाही. तोपर्यंत हा अत्याचार मला सहन करावा लागणार आहे. वर तू करून काय बोललीस ना ते याद राख. सकाळपासून कावळा कावकाव करतोय. तुझ्या माहेरचं कोणतरी येत असणार. तुझ्या माहेरच्या ना पोचणं मला तरी शक्य व्हायचं नाही. काय सोडा. मोरोपंत आहात का घरात? येऊ का आम्ही? ताई तुम्ही या 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 ना. नवरा बायकोंचे हितगुज चालले वाटतं. ताई अहो हितुगुज कसलं. हिला म्हणत होतो मी की 184 योनी फिरल्याशिवाय अशी सालच बायको मिळणे नाही. आईले पाया पड. सुखी राहा, सुखी राहा. अहिले कशी आहेस? नाही, सुखातच असशील म्हणा. यांच्यासारखा मिठा स्वभाव असलेला नवरा मिळाला भाग्य लागते हो. माई माई नाही आली माझी. माई आली आहे आणि भाऊसाहेबही आलेत. हा? प्रवासात भाऊसाहेबांची तब्येत जरा खराब झाली आहे. आलेच बघ. या, सावकाश. भाऊसाहेब सावकाश. काय झालं भाऊसाहेब? या बसा बसा. परमेश्वरा केवढा ज्वर आहे अंगात. बसा बसा. माई काय झालं? बघणार आहे, तापाने फणफणलेत अगदी. अरे प्रवासातच यांना त्रास सुरू झाला. मी म्हटले सुद्धा की आपण पुण्यात परत जाऊ, पण यांनी ऐकले नाही माझे. मला म्हणाले आपण अर्ध्या वाटेत आलोच आहोत तर करवीरात जाऊच. पण बघ ना काय झाले. माई तू काळजी करू नकोस. मी आत्ता जातो आणि डॉक्टर सिंक्लेअरना घेऊन येतो. नको तो नको. इंग्रजी डॉक्टर नको. आपले हर्डीकर वैद्य आहेत ना, हर्डीकर वैद्यांना आणा. बरे. आणि येताना माधवा स्टारही करतो. अरे नको रे, नको मोरोबा, माधवास नको. मी जायची वेळ आली ना म्हणजे मग त्या स्टार करून बोलवा. एवढ्यात मी जात नाहीये. हो हो, काय बोलताय? ही कसली भाषा तुमची? आपण आज बरे वाटत नाहीये ना, मग शांत पडून राहा. हा, आम्ही काय करायचं ते बघतो. मोरू तू जा आणि त्या हर्डीकर वैद्यास घेऊन ये बाबा. हा गेलो आणि हा आलो. अहिले हे बघ, प्रवासातून आलेत मंडळी. स्नानासाठी बंब पेटव लवकर आणि ताजा स्वयंपाक करायला घे. आणि बेत माझ्या बहिणींच्या आवडीचा कर बरं. मोरू अरे जा, वैद्यांना बोलवून आण. स्वयंपाकाचं बघायला आम्ही आहोत. तू जा आता. आलो आलो. साहेब थोडे सहन करा हो. मोरू येईलच आता वैद्यांना घेऊन. आणि आता घरी पोचलोय तर निश्चिंतच आहे. आता ही मंडळी इथे किती दिवस मुक्काम ठोकतायत कोण जाणे. जास्त दिवस राहिले तर मात्र पंचायत आहे.
म्हणाले. आपण म्हणाला होतात ना की वेळ हा कधीच मिळत नाही, तो काढावा लागतो. सकाळपासून मला सवड मिळालीच नाही, म्हणून आत्ता वाचित होते. कासव म्हणाले. काय म्हणाले? घाबरले ना मी. अहो रमाबाई घाबरलात? बरे बसा. चुकले आमचे, बसा. रमाबाई, आपणास आज काय निजावयाचे नाही काय? अहो रात्र बरीच झाली आहे आणि ही वेळ नव्हे धडा वाचण्याची. स्वतः आपण म्हणाला होतात ना की वेळ हा कधीच मिळत नाही, तो काढावा लागतो. सकाळपासून मला सवड मिळालीच नाही, म्हणून आत्ता वाचित होते. असे स्वतः हळूहळू जमते आहे मला. मी आपणास वाचून दाखवू? हो. खूप. अहो अहो रमाबाई, अगदी पहिल्यापासून नका वाचू. तुम्ही जिथे पोहोचलात तिथपासूनच वाचा. बरे. कासव म्हणाले. दुसऱ्या तळ्यात जाण्यासाठी. कासव म्हणाले, दुसऱ्या तळ्यात जाण्यासाठी एक मार्ग आहे. तुमच्या चोचीत एक. येते आहे ना मला वाचता? तोडके मोडके का होईना पण जमते आहे खरे. मग आपण जायचे ना आईकडे? रमाबाई, तुम्हास तुमच्या आईस लवकरात लवकर भेटावयाचे आहे, म्हणून आपण हा अभ्यासाचा जोर धरला आहे, हे आम्हास मान्य आहे. परंतु एक धडा वाचलात म्हणजे आपला अभ्यासच संपला असे जर आपणास वाटत असेल तर ते योग्य नव्हे. अभ्यास हा सखोल आणि परिपूर्ण असावयास हवा. आपल्या आजोबांनी केलेल्या वैद्यकीचा अभ्यास हा सखोल, परिपूर्ण, तोच आपला अभ्यास म्हणजे थोडासा आणि तात्पुरत्या स्वरूपाचा, तात्पुरते उपचार करणारा. खरे ना? हो. तसे 4-5 शब्द लावून लावून वाचणे म्हणजे संपूर्ण धडा नीट वाचणे नव्हे. तेव्हा आपण अभ्यास करा, आपणास धडा नक्कीच वाचता येईल, खात्री आहे आम्हास. खरेच? अगदी खरेच. तेव्हा असाच धडा वाचलात आणि आणखी वाचण्याचा संकल्प सोडलात म्हणजे मग आपण आईकडे जायचे. कुणी कितीही कोडकौतुक केले ना तरी पहिल्या रमेची सर ह्या नव्या रमेश नाही हो यायची. वहिनी, उमा वहिनी, बाहेर काय बघताय? स्वयंपाकाला लागूयात ना? हो. तिन्ही सांज उलटून गेलीये, अंधार पडलाय, पण सरस्वतीचा अजून पत्ता नाहीये. मनाला सारखी हुरहुर लागून राहिलीये हो. आपण असं करायचं का, आपण अर्ध्या वाटेत जाऊन बघूया. अहो तिच्या सोबतीला कोणी असलं तर ठीक आहे,
2 जीवांची आहे ना, म्हणून जरा काळजी वाटते. त्यात नारायणाला सुद्धा इथेच सोडून गेली. पण तिला आहे का त्याची काळजी? नाही ना. मग झाले तर तुम्ही का उगाच जीवाचा आटापिटा करून घेताय? यायची असेल तर येईल, नाही तर राहील पाहुणचाराला आणि सकाळी उगवेल. चला आपण स्वयंपाकाला लागूयात. वंस घ्या. या या हा भाऊ. जानकी सासूबाईंनी तुम्हाला धाडले म्हणून सोबत झाली हो. बसा तुम्ही, स्वयंपाक होईलच आता. सासूबाई होईल ना? हो वाढतो ना जेवायला. पण आम्हाला वाटले होते आपण सकाळीच उगवाल. सरस्वती किती हा उशीर? हो तुम्हाला तसेच वाटणार, पण सासूबाई मी तिकडे थांबले म्हणून केवढे कौतुक माझे. किती विचारपूस चालली होती माझी. आणि माहितीये अहो बायकांच्या पहिल्या पंक्तीत अगदी मानाने बसविले हो मला जेवायला. हे तर काहीच नाही अहो, संध्याकाळी हळदी कुंकू लावून ह्या बघा सोन्याच्या पाटल्या सुद्धा दिल्या मला. जानकी सासूबाई इतकं प्रेमाने करत होत्या माझ्या, मला वाटले मी माहेरी आहे की काय. हो का? भारीच कौतुक हो चुलत सासूबाईंचं. उद्या कायमची तिकडे राहायला गेली नाहीस ना म्हणजे मिळवली. हो तर काय बिघडले त्यात? तसही जानकी सासूबाई म्हणाल्याच मला, तू आणि तुझा नवरा आमच्याकडे राहायला आले तर काही एक हरकत नाही हो माझी. समजले का? सरस्वती घ्या, अजून काळजी घ्या, बाजू घ्या या सुनेची. अर्ध्या वाटेत जाऊन बघूयात म्हणे. काही नाही, नुसती सोंग आहेत सोंग. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो, पण मनातून पोटातून असे काही नाही हो. नाही नाही, तुला सांगते सगुणे, नोकर चाकरांना नुसते डोक्यावर चढवून ठेवलेले हो. नाही नाही नाही, काही झाले ना तरी हा अपमान मी कधीच विसरणार नाही. अगो मी सांगितले तेव्हा नुसती हुप्प्यासारखी उभी होती सगळी, आणि ती कालची नगभर पोर आल्यावर तिने सांगितल्यावर कशी गोगलगाई सारखी सगळेजण येऊन क्षमा मागून गेली. क्षमा कसली, सोंग नुसती, दुसरं काय. तुला सांगते सगुणे, नाही कुणी कितीही कोड कौतुक केले ना तरी पहिल्या रमेची सर ह्या नव्या रमेश नाही हो यायची. तरी पहिल्या रमेची सर ह्या नव्या रमेश नाही हो यायची. तरी पहिल्या रमेची सर ह्या नव्या रमेश नाही हो यायची.